Good morning everyone. Myself Dr. A.D. Adav, Assistant Professor and Head of the Department of Microbiology, late Pushpadi Patil Art and Science College, Thrissur. Now today we are discuss the next unit number 2nd, BSc final year semester 5th. Unit number 2nd is nothing but the soil microbiology. Soil is an important role for the growth of plant, and they include lots of number of different beneficial as well as harmful microorganism in the soil. Okay, this is the reason behind this unit is very important as far as concerned soil microbiology. So today we are discuss the topic of soil microbiology is nothing but the biofertilizer and biopesticide. You know very well idea about the biopesticide and biofertilizer in past several years. But today one of the most important topic in soil microbiology is nothing but the biopesticide and biofertilizer. Why? Because lots of reasons of global warming, lots of reason of human health, lots of reasons of water microbiology concerned, purity of water concerned means, and another factors as far as concerned soil texture concerned. Okay, they are number of issue about related about the soil microbiology and biofertilizers. Okay, तर आज आपल्याला पाहायचा युनिट नंबर 2 मधला सॉइल मायक्रोबायोलॉजी युनिट मधला एक पॉइंट बघायचा आहे, त्याचं नाव आहे बायोफर्टिलायझर अँड बायोपेस्टिसाइड्स. तर तुम्हाला माहीतच आहे बायोफर्टिलायझर म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आपण बघणार आहे. बायोफर्टिलायझरची गरज का पडली, सध्या याला एवढं इम्पॉर्टन्स का आहे व याचं फ्युचरमध्ये याचं ॲप्लिकेशन काय राहणार आहे. तर या अनुषंगाने बायोफर्टिलायझर हा जो टॉपिक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. ॲज अ मायक्रोबायोलॉजिस्टसुद्धा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे बायोफर्टिलायझर्स. ओके, तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की बायोफर्टिलायझर म्हणजे काय. बायोफर्टिलायझर आर डिफाईन ॲज बायोलॉजिकल ॲक्टिव्ह प्रोडक्ट or microbial inoculant of bacteria, algae, fungi which may be help biological nitrogen fixation, solubilization and mobilization of other nutrient for the benefit of plant. यालाच आपण म्हणणार आहे बायोफर्टिलायझर. बायोफर्टिलायझर म्हणजे काय, लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम की ते असे की ते सॉईलमध्ये टाकल्यानंतर सॉईलला कोणताही साईड इफेक्ट पोहोचवणार नाहीत, परंतु प्लांटच्या ग्रोथसाठी लागणारं जे मिनरल्स आहे, जे विटॅमिन्स आहे, जे जिबर्लिक ॲसिड्स आहेत, त्याची प्रोटेक्शन असेल प्लांट रूटचं प्लांटचं, तर हे करणारे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम त्यालाच आपण सिंपल काय म्हणणार आहे, सिम्पली ॲज अ बायोफर्टिलायझर्स. ओके, मग बायोफर्टिलायझर्स जी कन्सेप्ट आहे इज अ सबस्टन्स विच कंटेन लिव्हिंग ऑर्गॅनिझम व्हेन अप्लाइड टू सीड plant surface or soil, colonize or rhizosphere or interior of the plant and promote the growth of increasing supply for the availability of primary nutrient to the host plant. लाईव्ह मायक्रोऑर्गॅनिझम मग तुम्ही झाडाच्या वरच्या भागामध्ये टाका, सॉईलच्या आतमध्ये टाका, सॉईलच्या प्लांटच्या वरच्या भागावर ट्रान्सफर करा. आणि याचं महत्त्वाचं कार्य काय आहे की जे सॉईल आहे किंवा वरे जे तुम्ही मायक्रोऑर्गॅनिझम लाईव्ह टाकून राहिलेले आहे त्याच्यामुळे जे न्यूट्रिशन प्लांटच्या ग्रोथसाठी पाहिजे ते प्लांटच्या ग्रोथसाठी न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करण्याची ॲबिलिटीज म्हणजेच काय ॲबिलिटी आणि त्याचे प्रोडक्ट्स म्हणजेच काय तुमचं सिम्पली ॲज अ बायोफर्टिलायझर. आणि दुसऱ्या शब्दामध्ये त्याला असं म्हणू शकता तुम्ही की नॅचरल प्रोसेस जे नायट्रोजन फिक्सेशन असेल, सोल्युबलायझेशन ऑफ फॉस्फरस असेल किंवा प्लांट ग्रोथसाठी असेल किंवा सिंथेसिस ऑफ ग्रोथ प्रोमोटिंग सबस्टन्सेस असेल, याच्यासाठी जे लाईव्ह मायक्रोऑर्गॅनिझम असतात आणि ते लाईव्ह मायक्रोऑर्गॅनिझम ॲज अ बायोफर्टिलायझर म्हणून काम करत असतात या वेगवेगळ्या मार्गामधून. तर त्यालाच आपण काय म्हणणार सिम्पली ॲज अ बायोफर्टिलायझर. आता बायोफर्टिलायझर कोणकोणत्या प्रकारे असू शकतात. टाइप्स ऑफ बायोफर्टिलायझर. टाइप्स ऑफ बायोफर्टिलायझर इज नथिंग बट दी बॅक्टेरियल बायोफर्टिलायझर, फंगल बायोफर्टिलायझर, देन अल्गल बायोफर्टिलायझर, ॲक्वाटिक फर्म बायोफर्टिलायझर अँड अर्थवॉर्म. ओके, तर इथं सर्वच्या सर्व हे बघा, PSBs फॉस्फेट सोल्युबलायझिंग मायक्रोऑर्गॅनिझम,
रायझोबियम आहे, त्याच्यानंतर फंगल आहे, ॲझोस्पिरम, ॲझोटोबॅक्टर, ॲझोला, अल्गल, सायनोबॅक्टेरिया, अल्गी, बाय फर्टिलायझर, हे व्हॅम फंगाय. ओके, दीज आर हे सुद्धा एक फंगल इन बाय फर्टिलायझर म्हणून आपण याचा वापर करत असतो. आता बॅक्टेरिया कोणकोणते असे बॅक्टेरिया आहे की ते बॅक्टेरिया सॉईलमध्ये टाकल्यानंतर ॲज अ बाय फर्टिलायझर म्हणून ते रोल जे आहे ते प्ले करत असतात. तर तुम्हाला असं लक्षात येईल की बॅक्टेरिया सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असेल, फॉर एक्झाम्पल रायझोबियम असेल, ॲझोस्पिरम असेल, किंवा फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सर रायझोबियम असेल, ॲझोटोबॅक्टर असेल. हे आहेत एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल बॅक्टेरियल बायो फर्टिलायझरचे. बायो फर्टिलायझर्स इज नथिंग बट द लिव्हिंग live microorganisms which are inoculated into the soil, and soil present the number of different nutrients and then easily uptake from the soil and transfer into the plant. Such role of microorganism is nothing but simply as a biofertilizers. यालाच आपण काय म्हणणार आहे, बायोफर्टिलायझर्स. मग आता अल्गल बायोफर्टिलायझर्स आहे. काही अल्गी असतील, ब्लू ग्रीन अल्गी असतील, ॲनाबॅना असेल, नॉस्टॅक असेल, हे ॲझोला असेल, हे अल्गल बायोफर्टिलायझरचा खूप सध्या आपल्याला आपल्या आजूबाजूला बघायला मिळते. आणि बॅक्टेरियल सो मेनी सच टाईप ऑफ बॅक्टेरियल बायोफर्टिलायझर सो इझिली ऑप्टेनेड फ्रॉम दी मार्केट. ओके, त्याच्यानंतर फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. आता फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया याचे एक्झाम्पल काय आहेत, सुडोमोनास असेल, बॅसिलस मेगाटेरियम असेल. दीज आर द फ्यू एक्झाम्पल ऑफ दी फॉस्फेट सोल्युबलायझिंग बायोफर्टिलायझर. देन फंगल बायोफर्टिलायझर्स. ओके, फंगल बायोफर्टिलायझर इज द वॅम. ओके, तर वॅमसुद्धा काय आहे, बॅक्टेरियल बायोफर्टिलायझर्स आहे, फंजाय. ओके, बॅक्टेरियल बायोफर्टिलायझरचे बेनिफिट्स काय आहेत. ओके, आता तुम्हाला हे एक एक्झाम्पल आहे, नायट्रोजन फिक्सर, सिम्बायोटिक, रायझोबियम. बॅक्टेरिया कोणकोणते असे बॅक्टेरिया आहेत किंवा बॅक्टेरियल बायोफर्टिलायझर असे कोणकोणते आहेत की ते बायोफर्टिलायझरचा रोल प्ले करतात. आता बायोफर्टिलायझरचे ॲप्लिकेशन्स काय आहेत. बायोफर्टिलायझरचे खूप सारे ॲप्लिकेशन आहेत. प्लांटच्या ग्रोथसाठी, सॉईलमधून न्यूट्रिशन प्लांटपर्यंत पोहोचवण्याचं काम, सॉईलचं टेक्स्चर जे खराब होऊन राहिलेलं आहे दिवसेंदिवस केमिकल फर्टिलायझर वापरल्यामुळे, त्याच्यामुळे सुद्धा त्याचे खूप सारे डिसॲडव्हान्टेज आपल्याला दिसत आहेत. ओके, ते सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत, रिमूव्ह करायचे आहेत. त्याच्यानंतर सस्टेनेबल ऑफ सॉईल हेल्थ, म्हणजे खूप काळापर्यंत तुमची जमिनीची सुपीकता आपल्याला टिकून ठेवायची आहे. त्याच्यानंतर रिन्युएबल सोर्स ऑफ न्यूट्रियंट म्हणजेच काय, आता तुम्ही केमिकल फर्टिलायझर शेतीमध्ये टाकता, केमिकल फर्टिलायझर टाकल्यानंतर ते प्लांट युटिलाइज करते, परंतु त्याचा साईड इफेक्ट त्या सॉईलच्या रायझो मायक्रोफ्लोरावर होतं. सॉईलमध्ये असणाऱ्या बेनिफिशियल मायक्रोऑर्गॅनिझमला ते ॲज अ पॉयझनस रोल प्ले करतात आणि त्याच्यामुळे जे बेनिफिशियल मायक्रोऑर्गॅनिझम सॉईलमध्ये राहतात प्लांटच्या प्रोटेक्शनसाठी, प्लांटच्या ग्रोथसाठी, त्याची दिवसेंदिवस संख्या जी आहे ती कमी कमी होत चाललेली आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही बघत असाल, आपण आपल्या विदर्भ रिजनमध्ये सोयाबीनचं हे पीक, ग्लायसिन मॅक्सेल सोयाबीनचं पीक आपण जास्त घेत असतो. आणि हे सोयाबीनचं पीक काही वर्षापूर्वी याचं उत्पादन खूप जास्त प्रमाणामध्ये होतं, परंतु आपण त्याच्यासाठी फॉस्फेट आणि नायट्रोजनचं जे काही मात्रा पाहिजे ते खूप जास्त पाहिजे असते. त्याच्यामुळे आपण रासायनिक खते, केमिकल फर्टिलायझर्स त्याच्यामध्ये जास्त आपण शेतीमध्ये टाकून राहिलेलं आहे. त्याच्यामुळे दिवसेंदिवस त्याचा ॲव्हरेज जे आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे. खर्च जास्त होत आहे, उत्पन्न कमी होत आहे. याचं कारण जर तुम्ही बघितलं तर एक तर तुमच्या पिकाची अदलाबदल नाही शेतीमध्ये, आणि दुसरं प्रामुख्याचं महत्त्वाचं जे कारण आहे की केमिकल फर्टिलायझर, ओव्हरडोज ऑफ केमिकल फर्टिलायझर इन दी सॉईल. जास्त प्रमाणामध्ये रासायनिक जे खते आहेत ते तुम्ही शेतीमध्ये टाकत आहे आणि शेतीची जी सुपीकता आहे, शेतीमधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, त्या सॉईलमधले जे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याची संख्या दिवसेंदिवस रायझो मायक्रोफ्लोराची काय होऊन राहिलेली आहे, कमी कमी होऊन राहिलेली आहे. हे सुद्धा एक कारण आहे. त्याच्यानंतर रिप्लेसमेंट ऑफ केमिकल फर्टिलायझर्स 25 ते 30% तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये रिप्लेसमेंट किंवा रिप्लेस 30%पर्यंत, 50%पर्यंत, 70%पर्यंत सेंद्रिय शेतीने तुमच्या
केमिकल फर्टिलायझरचं प्रमाण शेतीमध्ये कमी करू शकता. इन्क्रीज द ग्रेन यील्ड ऑफ बाय 10 to 40%. जर तुम्ही बाय फर्टिलायझरचा वापर शेतीमध्ये केला तर 40% पर्यंत तुम्हाला उत्पादनात वाढ झालेली दिसते तुम्हाला, आणि याचे अनुभव आपल्या खूप साऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे डिकम्पोजिशन ऑफ प्लांट रिड्यूस अँड स्टॅबिलाइज कार्बन अँड नायट्रोजन रेशो इन दी सॉईल. जर तुम्ही शेतीमधला पालापाचोळा तुम्ही पडू दिला आणि तो जर तिथे बाय फर्टिलायझर्स असतील तर विथिन 60 days त्याचं डिकम्पोजिशन होईल, आणि त्याचंच तुम्हाला म्हणजे शेतीमधले जे आपण पिकं काढतो त्याचा जे पालापाचोळा राहते, त्याचे जे लिव्ज राहतात, त्याचे जे रूट राहतात, आणि त्याच्यावर जर मायक्रो ऑर्गॅनिझम लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम बाय फर्टिलायझर आपण ट्रान्सफर केलं तर कार्बन नायट्रोजन रेशिओसुद्धा शेतीमधला अतिशय चांगला उपयोगी खूप जास्त काळापर्यंत तुम्हाला ती शेती उत्पन्न कॉन्स्टंट उत्पन्न ती देऊ शकते. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे इम्प्रूव्ह टेक्स्चर स्ट्रक्चर अँड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ दी सॉईल. आता तुम्हाला माहिती आहे की वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण डे बाय डेज पाण्याचं प्रमाण हे कमी कमी होत चाललेलं आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध नाही, मग त्याच्यासाठी आपण नो डाऊट नंबर ऑफ डिफरंट टेक्नॉलॉजी जनरल युटिलायझेशन इन ॲग्रिकल्चर सेक्टर, इरिगेशन ॲग्रिकल्चर, मग स्प्रिंकलर असेल किंवा पंप सेट्स असतील, नक्कीच हे पाणी कमी वापरतात. परंतु त्याच्यामध्ये जर आपण बाय फर्टिलायझर कंटिन्यू आपल्या शेतीमध्ये वापरलं तर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पाण्याची धरून ठेवण्याची क्षमता त्या मातीची त्या शेतीमधल्या सॉईलची ही कितीतरी जास्त पटीने हे वाढत जाणार आहे. त्याच्यानंतर आहे नो ॲडवर्स इफेक्ट ऑन प्लांट ग्रोथ अँड सॉईल फर्टिलिटी. ओके, कोणत्याही प्रकारचा डिसॲडव्हान्टेज किंवा साईड इफेक्ट या बायो फर्टिलायझरमुळे तुमच्या शेतीमध्ये होणार नाही. ओके, मग अजून काय, स्टिम्युलेट द प्लांट ग्रोथ बाय स्क्रीनिंग ग्रोथ हार्मोन्स. प्लांटला जगण्यासाठी खूप साऱ्या प्रमाणामध्ये हार्मोन्स पाहिजेत, विटॅमिन्स पाहिजे, मिनरल्स पाहिजे, तेव्हाच कुठं त्या शेतीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पीक येणार आहे. मग आता आपण केमिकल फर्टिलायझर शेतीमध्ये टाकत आहे, डे बाय डे रायझो मायक्रोफ्लोरा तिचा डिस्टर्ब झालेला आहे, कमी कमी होत आहे, बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम कमी कमी होत आहे. त्यामुळे नायट्रोजन फिक्सेशन असेल, कार्बन सायकल असेल, फॉस्फरस सायकल असेल की ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा खूप जास्त प्रमाणामध्ये मेजर रोल आहे. त्याच्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझमच केमिकल फर्टिलायझर वापरल्यामुळे त्या मातीमध्ये लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम, बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम, बायो फर्टिलायझर मायक्रो ऑर्गॅनिझम त्या मातीमध्ये राहून राहिलेले नाहीत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ग्रोथ हार्मोन्स, विटॅमिन्स हे प्लांटच्या ग्रोथसाठी जे काही आवश्यकता आहे त्या मातीमध्ये राहून नाही राहिली केमिकल फर्टिलायझरच्या अतिवापरामुळे. आणि ते जर आपण बायो फर्टिलायझर वापरलं तर खूप जास्त प्रमाणामध्ये त्या प्लांटची ग्रोथ होणार आहे. फॉर एक्झाम्पल विटॅमिन्स असेल, जिबर्लिक असेल, हार्मोन्स असतील, हे प्लांटच्या ग्रोथसाठी पाहिजे. तर तुम्ही इझिली लाईव्ह मायक्रोऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये टाकून तुम्ही ऑप्टेन हे करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल सिक्रेट फंगिसायटिक अँड अँटीबायोटिक लाईक सबस्टन्सेस. खूप असे अँटीबायोटिक, आता तुम्हाला माहिती आहे की पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी आपण अँटीबायोटिक घेतो. मग जे डिसीज प्रोड्युसिंग मायक्रोऑर्गॅनिझम आहे किंवा डिसीज ज्या मायक्रोऑर्गॅनिझमपासून प्लांटला होते, आणि जर बायो फर्टिलायझर तुम्ही त्याच्यामध्ये वापरला, मग ॲनाबॅना असेल, नॉस्टॅक असेल, आल्गी असेल, त्याच्यानंतर ॲझोला असेल, रायझोबियम असेल, हे जे वेगवेगळे मायक्रोऑर्गॅनिझम त्या प्लांट शेतीमध्ये असतात त्या सॉईलमध्ये, तिथे त्या प्लांटला प्रोटेक्शन करण्याचं काम सुद्धा ते वेगवेगळ्या मार्गातून ते करत असतात. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे तुमचा सोल्युबलाइज अँड मोबलाइज न्यूट्रिएंट. म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझेशन, फॉस्फेटचं रूपांतर नायट्रोजनचं रूपांतर ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं नायट्राईटमध्ये करणे असेल, N2 फिक्सेशन असेल, फॉस्फेट सोल्युबलायझेशन असेल, तर याच्यासाठी स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझम पाहिजे. फॉर एक्झाम्पल फॉस्फेट सोल्युबलायझिंगसाठी तुम्ही रेडीमेडमध्ये फॉर्ममध्ये टाकू शकता, परंतु ते तेवढं सोयीस्कर नाही आहे, आणि त्याचमुळे जे आहे तेवढं सोयीस्कर ते नाही आहे, आणि त्याच्याचमुळे तुम्हाला त्या प्लांटच्या ग्रोथसाठी सुद्धा तुम्हाला फॉस्फेट सोल्युबलायझेशनसाठी सुद्धा बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम पाहिजे, आणि त्यालाच आपण बाय फर्टिलायझर म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे इको फ्रेंडली,
दिवसेंदिवस तापमान वाढत आहे, त्याचं कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग. आणि ग्लोबल वॉर्मिंग मध्ये आपल्याला माहिती आहे की लॉट्स ऑफ केमिकल पेस्टिसाइड आल्सो स्प्रे ऑन द सरफेस ऑफ दी सॉईल. केमिकल पेस्टिसाइड असतील, केमिकल फर्टिलायझर्स असतील, आपण फवारणी करतो, रासायनिक खते टाकून राहिलेले दिवसेंदिवस, आणि त्यामुळे जे पाणी आल्यानंतर ते खते बायोपेस्टिसाइड पाण्यामध्ये वाहून चाललेलं आहे. पाण्यामध्ये वाहून गेल्यानंतर त्याच्या फिश त्या केमिकल जे आहे ते कन्झप्शन करून राहिले. फिशला आपण खातो, आपल्याला वेगवेगळे डिसीज, मग कार्सिनोजेनिक असतील, कॅन्सरसारखे डिसीज असतील, काही स्किन डिसीजेस असतील, मेजर डिसीजेस असतील, हे सुद्धा कशामुळे होऊन राहिलेले आहे? जास्त अतिवापराच्या रासायनिक खताच्या, आणि रासायनिक खतं आणि रासायनिक तुमचं पेस्टिसाइड फवारणीचे जे पेस्टिसाइड्स असतात त्याच्यामुळे. आणि त्यामुळे आपल्याला याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी करायचं असेल तर बायो फर्टिलायझर वापरणं अत्यंत आवश्यक. त्याच्यामुळे इको फ्रेंडली म्हणजे पॉन्ड इकोलॉजी असेल किंवा इकोसिस्टीमला सुद्धा त्याच्यापासून खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा आहे. मग इकोलॉजी जर स्ट्रॉंग राहिली तर ग्लोबल वॉर्मिंग होणार नाही, आणि ग्लोबल वॉर्मिंग झाली नाही तर नंबर ऑफ आपल्याला प्रॉब्लेम फेस करणार आहे. म्हणजेच काय, इको फ्रेंडली बायो फर्टिलायझर्स हे आहे. त्याच्यानंतर नॉन पोल्युटंट. पोल्युटंटची संख्या दिवसेंदिवस डे बाय डे नदी नाल्या, रिव्हर, लेक, पॉन्डमध्ये वाढून राहिली. त्याच्यामुळे युट्रोफिकेशन होऊन राहिलेलं आहे. ते तिची पॉन्ड इकोलॉजी कोलॅप्स होऊन राहिलेली आहे. डिसीजचं प्रमाण वाढून राहिलं आहे, स्किन डिसीजचं प्रमाण वाढून राहिलेलं आहे, पाण्यामध्ये नॉन पोल्युटंट पोल्युशनचं प्रमाण वाढून राहिलेलं आहे केमिकल सबस्टन्सेसचं. मग अशा वेळेस जर बायो फर्टिलायझर तुम्ही वापरलं, अल्टिमेटली हे कुठेतरी कमी होणार. आणि सर्वात महत्त्वाचा आपला जो जिव्हाळीचा विषय आहे तो म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह. ओके, बायो फर्टिलायझर जे आहे ते अतिशय कमी पैशामध्ये तुम्हाला वापरते. आता केमिकल फर्टिलायझर तुम्ही शेती करत असाल किंवा पाहत असाल तर तुम्हाला असं लक्षात येईल की शेतीमध्ये खूप जास्त महाग आपण केमिकल पेस्टिसाइडची फवारणी करत असतो. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बायोपेस्टिसाइड तुम्ही वापरलं, फॉर एक्झाम्पल सो मेनी प्लांट एक्सट्रॅक्ट आल्सो युटिलायझेशन फॉर द रोल ऑफ बायोपेस्टिसाइड. ओके, काही कीटकनाशक आपण जे फवारणी करतो ते बायोपेस्टिसाइड जर तुम्ही वापरले, काही असे खूप सारे वनस्पती आपल्याकडे आहे की त्याचे लिव्ज, त्याचे पानं आणायचे, त्याचा रस काढायचा आणि ते फवारायचं आहे. फॉर एक्झाम्पल निंब असेल, ओके, अजार्टिका इंडिका असतील, असे खूप सारे वेगवेगळे प्लांट आहे की ज्याचा जर आपण प्लांट एक्स्ट्रॅक्ट केला आणि ते जर स्प्रे केलं आपल्या शेतीमध्ये तर इझिली तुम्ही जे काही बायोपेस्टिसाइडचं नुकसान होतं आहे ते कुठंतरी तुम्ही वाचू शकता. आणि बायो फर्टिलायझरसुद्धा कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, इझिली तुम्ही प्रोडक्शन करू शकता आणि इझिली त्याचे उत्पन्न तुम्ही करा. डिसॲडव्हान्टेज व्हेरी रिअर, मस्ट बी यूज बिफोर द एक्सपायरी डेट होण्याच्या अगोदर तुम्हाला वापरावं लागेल, स्पेशल केअर घ्यावं लागेल, हे याचे डिसॲडव्हान्टेज आहे. आता याची कोणकोणते बायो फर्टिलायझर अवेलेबल आहे ना, त्याची कार्यपद्धती काय ती आता बघू आपण. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, व्हॅम अँड पेनिट्रेट इंटू दी रूट कॉर्टेक्स, त्याच्या रूटवर किंवा रूटच्या सरफेसवर. आता हे मास प्रोडक्शन कसं करतात ही एक एक्झाम्पल दिलं आहे, व्हॅम स्पोर आयसोलेट फंगल बायो फर्टिलायझरचं. ओके, स्पोर्स घ्यायचे, मिक्स करायचे स्टरलाइज सॉईलसोबत. ओके, स्टरलाइज सॉईल आणायची, शेतीमधून माती आणायची, ती ॲटोक्लेवमध्ये स्टरलाइज करायची आणि त्याच्यामध्ये व्हॅम फंगायचे स्पोर्स टाकायचे. नंतर सॉईल फिलेड इन पॉट्समध्ये ती ठेवून द्यायची. होस्ट प्लांट ट्रान्सपेट इन पॉट्स, ते पॉट 3-4 मंथपर्यंत तसाच ठेवून द्यायचा. आणि सॉईल पॉट अलॉंग विथ द रूट ऑफ द होस्ट प्लांट इज मग त्याच्यानंतर रूट प्लांट जे आहे ते त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं, ड्राईड होऊ द्यायचं. आणि ड्राईड झाल्यानंतर जे इनॉक्युलंट आहे ते आपलं काय असणार आहे, बायो फर्टिलायझर्स. ओके, ते काय असणार आहे आपलं बायो फर्टिलायझर. हे सिम्पल मेथड आहे. आता आपण पाहत होतो की रायझोबियम असेल, त्याचा ॲनाबेन असेल, नॉस्टक असेल, ॲझोस्पिरम असेल, हे सुद्धा एक्झाम्पल आहेत. फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया असेल, ॲझोटोबॅक्टर असेल, क्लेप्सिला असेल, हे एक्झाम्पल आहे, बेस्ट एक्झाम्पल आहे तुमचे बायो फर्टिलायझरचे. तर इथे तुम्हाला जे आहे इथे आपण थांबणार आहे. इथे आपण सांगितलं की बायो फर्टिलायझर म्हणजे काय, फ्री लिव्हिंग मायक्रोऑर्गॅनिझम प्रेझेंट ऑन द सरफेस ऑर इन दी soil of the microorganism is nothing but the biofertilizer which are artificially also isolate and identified as well as enriched in laboratory condition then transfer into this soil. Okay, हे आपण ते आयसोलेट सुद्धा करू शकतो बायो फर्टिलायझर्स
हे बॅक्टेरिया सॉईलमधूनच, आणि पुन्हा त्याची संख्या वाढवायची आणि पुन्हा मातीमध्ये ते तुम्ही टाकून द्यायचं, जिथं तुमच्या ज्या शेतीमध्ये किंवा ज्या गार्डनमध्ये किंवा ज्या सॉईलमध्ये तुम्हाला टाकायचा बेनिफिट घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता. हे असे खूप सारे याचे बेनिफिट्स आहेत, याचे टाईप्स आहेत, याचे ॲप्लिकेशन आहे. आज इथे थांबणार आहे आपण. नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू बायो पेस्टिसाइड. थँक्यू एव्हरीवन.